रामकृष्ण हरी मित्रांनो, आजच्या ब्लॉगची सुरुवात करतेय रात्री 9 वाजता. एक पोस्ट करायची होती रात्री 9 वाजता, त्यासाठी अक्षय करतो एडिटिंग. यानंतर आम्ही जाणार आहोत कुठे अक्षय? स्वामी समर्थांच्या मठात. कर्तबगार माणूस, याला सेक्टर 8 की 9 हे माहितीच नव्हतं. एवढ्यांदा आलाय आमच्या बरोबर. सेक्टर 8 की 9 असं विचारतोय शाणा. काय रे, कशाची फुलांनी काय दाखव फोटो असं हा. आकाशला हवंय की कधी एकदा वडापाव खायचा. तुला नकोय? हा, नाही मला पण पहिले तुला पाहिजे, नंतर मला. अरे हो यार, 2 गुरुवार आलो होतो मी ना आकाश दोघं पण आलेलो 2 गुरुवारी. आणि 2 गुरुवारी पण आम्ही वाट बघितली वडापावची, पण त्यांचा केला नव्हता. पण आज आहे. मी रिझन विचारेन का नाही येत तुम्ही 2 गुरुवारपासून. आकाश नाही आला अजून. आकाशसाठी खरेदी करतो पापड वेगळं घरासाठी. आई भाऊ पण गेले. हा, माझे सासू सासरे पण गेलेले नर्मदा परिक्रमाला. साडी नाही पुढच्या गुरुवारी. श्री स्वामी समर्थ कृपा वडापाव. तू 100 रुपये. 100 रुपयाला किती आहे भाकरी? 10 भाकरी. ठीक आहे ना, दही भाकरी भाजी स्पेशल भेटेल. हां, ते टाकून. आणि उद्या सकाळी पण मी तेच खाणार. सकाळचा नाश्ता हाच असतो. आता सांगते डिटेल मध्ये उद्या सकाळी काय खाणार. सकाळी पण हेच खाणार कारण मी आता खरेदी केली. हे वडापाव. हे अरे आरतीला घे. हे यासाठी ना मला एक बॅग आहे. नंतर जाताना घे. इधर वडापाव खा. अशा ॲक्च्युली खूप छोटी पार्टी आहे. ॲक्च्युली खूप मोठा प्लॅन होता, पण तिने वडापावर भागवला. फूड ब्लॉग. मसाला डोसा, पुरी भाजी. धपाटे नाही, पुरी भाजी. त्याच्यानंतर मी आणि अक्षयने धपाटे खाल्ले होते तुम्हाला. चला काकी काका बाय. हा, नंबर देणार अच्छा, मी तुम्हाला हे करते. तुझे व्हिडिओ कशात बघायचे ते माझ्या नवऱ्याला. हे आमच्या लातूरमध्ये जसं भाकरी भेटतात ना, तशा कुठेच भेटत नाही. आता जसं माझं पार्सल घेते चटणी भाकरी घेऊन जाते आम्ही आपल्याला. तर स्वामींचं दर्शन झालं आणि घरी आलेलो आहोत. आता पटकन जेवण करून झोपे जाणार. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.